नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ताजं असतानाच सोलापूरमधल्या एका भोंदूबाबाचा नुकताच पर्दाफाश झाला। आर्थिक फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी मनोहर भोसलेला अटक केली। हा भोंदूबाबा स्वतःला संत बाळूमामांचा अवतार म्हणून घेत होता। धक्कादायक म्हणजे त्याच्यावर या आधी देखील आर्थिक फसवणूक, भोंदूगिरी आणि बलात्कारासारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर अनेक राजकीय नेते मंडळींसोबतचे त्याचे फोटोही समोर आलेत। हा भोंदूबाबा नेमका आहे कोण, याचे कारनामे नेमके काय आहेत, याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। मनोहर मामा भोसले नाशिकच्या खरात प्रकरणानंतर उजेडात आलेलं भोंदूबाबांच्या लिस्टमधलं आणखी एक नाव। करमाळ्यासह राज्यभरात आपलं बस्तान उभारून संत बाळूमामांचा अवतार आहे असं सांगून भक्तांची फसवणूक करणारा हाच भोंदू मनोहर मामा आता पोलिसांच्या ताब्यात आहे। मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा हा स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु। खरं तर राज्यभरात यानं आपलं बस्तान बसवलं, मात्र अनेकांच्या अडचणींचा गैरफायदा घेत अघोरी शक्तींचा वापर करून तुमच्या अडचणी सोडवतो असं सांगत अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचं आता समोर आलंय। त्याच्यावरती याच्या आधी आर्थिक फसवणूक, भोंदूगिरी आणि बलात्कार सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। 21 एप्रिलला सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये एका व्यावसायिकानं मनोहर मामा भोसले विरोधात आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली। याच फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि भोंदूबाबाचे एक कारनामे समोर आले। मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले ह्याच्यावरती कंप्लेंट होतं की त्यांनी फसवणूक करून त्यांनी छळ केलेले, त्यानुसार गुन्हा दाखल झाले आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले, अटकेचं कारवाई चालू आहे। ह्याच्या अगोदर पण त्यांच्यावरती 21मध्ये 4 गुन्हे दाखल झाला होता। सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणलाही दाखल होतं। ह्याच्यामध्ये खास करून बलात्कार, विनयभंग आणि परत जादूटोणाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता। वरिष्ठांच्या आदेशानुसार ह्याच्या गुन्ह्यामध्ये पण आम्ही खोल जाणार आहे। मनोहर भोसलेला आज न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या मनोहर उर्फ मामा भोसले यांना आजपर्यंत विविध जिल्ह्यामध्ये अशा या जादूटोण्याच्या माध्यमातून संपत्ती जमा केलेली आहे। ती संपत्ती सगळी या ठिकाणी रिकवर करायची आहे। महिलांवर काय जादूटोण्याच्या माध्यमातून या आरोपींनी अत्याचार केलेले आहेत का, याचा तपास करणं गरजेचं आहे आणि 50,000 रुपये जे घेतलेले आहेत ते रिकवर करणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद आम्ही या ठिकाणी केला आणि आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींनी दाखल केलेला जामिनाचा अर्ज फेटाळला आणि सरकार पक्षाची 5 दिवसाची पोलीस कोठडीची विनंती आम्ही केलेली होती। तर मेहरबान कोर्टाने मंगळवारपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावलेली आहे। यावर आरोपींच्या वकिलांचं काय म्हणणं आहे तेही ऐका। ही केसच टोटली फक्त 2 लाख रुपये हे करतो म्हणून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घेतला आणि त्या अज्ञात व्यक्तीच्या संदर्भातलीच केस आहे। त्या अज्ञात व्यक्तीने कोणाला तरी बाहेर अज्ञात व्यक्तीलाच 50,000 बाहेर मठाच्या बाहेर दिलाय, तो मठापर्यंत बी गेलेला नाही आहे। त्यामुळे ते आधीच्या गुन्हेगार आहेत, त्यांच्या बऱ्याच केसेसमध्ये निर्दोष सुटलेला आहे। जोपर्यंत केसेस पेंडिंग आहेत ते आपल्या विरुद्ध केसेस आहे असं कायदा म्हणून मानू शकत नाही। ज्या वेळेला शिक्षा होतात त्यावेळेलाच फक्त ग्राह्य धरलं जातात की ते हॅबिच्युअल आहे म्हणून। कोणावरही कितीही केसेस असतील तर ते हॅबिच्युअल म्हणून म्हणता येणार नाही आहे। आता हा मनोहर भोसले नेमका आहे तरी कोण, यावर एक नजर टाकूया। मनोहर भोसले हा इंदापूरच्या अंथुर्णे गावचा रहिवासी आहे। डीएड परीक्षेत तो नापास झाला आणि त्यानंतर बाजारात मासळी विक्रीचा व्यवसाय त्यानं सुरू केला। मात्र मध्येच तो अचानक गायब झाला आणि काही वर्षांनी परतला। करमाळ्यातील उंदर गावात त्यानं एका मठाची उभारणी केली। बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगून भक्तांची फसवणूक केली। अमावस्या आणि पौर्णिमेला मनोहर मामाच्या मठात भक्तांची मोठी गर्दी जमायची। अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते सल्ला घेण्यासाठी मठात यायचे। मात्र महिलेवर अत्याचार प्रकरणी करमाळा पोलिसात त्याच्यावर गुन्हा नोंद आहे। कर्करोग बरा करतो असं म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। मणक्याचे आजार बरे करतो असं म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दौंडमध्येही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतरही त्याची भोंदूगिरी सुरूच राहिली। त्यानंतर या 3 गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर पडला, मात्र आर्थिक फसवणूक प्रकरणात त्याला अटक झाली। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील घोटीमध्ये तब्बल 27 एकरात भोंदू मनोहर मामाचा हा आलिशान आश्रम आहे। या आश्रमात दर अमावस्येला अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत शेकडो लोक यायचे। महत्त्वाचं म्हणजे बाबाच्या भेटीसाठी 11,000 रुपयांची पावती फाडावी लागायची।
मला सांगा काका, हे आश्रम सुरू होऊन किती दिवस झाले? 6-7 वर्ष झाली. 6-7 वर्ष. काय तुम्हाला गावातले किती जण भक्त आहेत तिथे? नाही गावातलं आमच्या कोणी इकडे येत नाही. हा. मुळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मी काही दिवस काम केलेलं असल्यामुळे मलाच ह्या बुद्धीला पटत नाही. आणि मग त्यांना भेटायला यायचं म्हटलं तर 11,000 रुपये त्यांची काय ती पर्ची फाडायची, म्हणजे पर्ची हा. अशी चर्चा असते. आम्हाला प्रत्यक्ष त्यातलं काही माहिती नाही, परंतु अशा प्रकाराने आणि मग त्यांना हे मोठे लोक चालत होते ना, स्थानिक लोक गरजच नाही त्यांना, त्यामुळे मोठी लोक तिथे यायची. मोठे लोक सगळे यायचे. आज विज्ञान युगातही अघोरी विद्या किंवा काळी जादू अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं हे सुजाण नागरिकाचं लक्षण नव्हे. अशा वागणुकीमुळेच या भोंदू बाबांचं फावतं आणि अनेक जण त्यांना बळी पडतात. सुनील दिवाणसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. छत्रपती संभाजीनगरच्या लासूर बाजार समितीत कांद्याचा लिलाव झाला, पण या लिलावात शेतकऱ्याच्या कष्टाची घामाची थट्टा झाली. शेतकऱ्याच्या कांद्याला फक्त 1 रुपया किलो इतका भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकून दिला. पाहुयात शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा हा स्पेशल रिपोर्ट. या प्रत्येक कांद्यामागे शेतकऱ्याची प्रचंड मेहनत. पण शेतात कष्ट करून घाम गाळून मिळालं काय? तर फक्त 1 रुपया. होय, 1 रुपया. बियाणं महाग, खतं महाग, फवारणीसाठीची औषधं महाग, त्यात दिवसेंदिवस मजुरीही महाग झाली. आणि हा कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्यानं 70 ते 90 हजारांची पदरमोड केली. पण शेवटी बाजारात या शेतकऱ्याची अक्षरशः थट्टा झाली आणि म्हणूनच त्यानं पिकवलेला हा कांदा रस्त्यावर फेकून दिला. हा कांदा काय भाव झाला पाहिजे? हा कांदा 200-300 चालला. शेतकऱ्याने नेमका काय करायचं होतं? हा व्यापारी बेभाव घ्यायला माल घ्यायला लागले. शेतकऱ्याला 100% आज माझी नम्र विनंती, शेतकऱ्याला व्यापारी हे लुटायला लागले. दरवेळी तोच खेळ. भाव वाढले तर निर्यात बंदी, भाव पडले तर शेतकऱ्याचं मरण. न हमी भाव, न खरेदी, न साठवणूक, न नियोजन. सरकारकडून फक्त घोषणा, पण प्रत्यक्षात कृती शून्य. शेतकरी पिकवतो, व्यापारी दर ठरवतो आणि सरकार फक्त बघ्याची भूमिका घेतं. जे शासनकर्ते असतील ते कोणी असो, कोणत्याही पक्षाचे असो, फक्त त्यांनी कांद्याच्या हमी भावावर लक्ष केंद्रित करावं आणि जे कायदेशीर सुधारणा करता येत असेल त्या कराव्या. एक्सपोर्ट, इम्पोर्ट आणि कांद्याला हमी भाव. शेतकऱ्याला शासनाने कांद्याला हमी भाव दिला तर शेतकरी जगेल, अन्यथा शेतकरी एक दिवस रस्त्यावर उतरेल. ही फक्त या संभाजीनगर मधल्या शेतकऱ्याची व्यथा नाहीये, तर याआधी वैजापूरमध्ये कांद्याला भाव नाही म्हणून शेतकऱ्यांनी कांद्याचे ट्रक रस्त्यावर आडवे लावून रास्ता रोको केला. आज या शेतकऱ्यानं कांदा रस्त्यावर फेकला. कांद्याला भाव न मिळणं हा शेतकऱ्याचा अपमान नाही का? इतके कष्ट करून बळीराजाच्या घामाला किंमत न मिळणं हा अन्याय नाहीये का? हजारो खर्च करून घेतलेलं उत्पादन 1 रुपयात विकायला लावणं ही कोणती अर्थव्यवस्था? कागदावरच्या योजना, भाषणांमधली आश्वासनं आणि वास्तवात रस्त्यावर फेकलेला हा कांदा. संभाजीनगरच्या लासूर मधलं हे चित्र म्हणजेच बाजार समिती आणि एकूणच संपूर्ण कृषी व्यवस्थेच्या अपयशावरचा मोठा शिक्का आहे. कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. बातमी साताऱ्यातून. सातारा जिल्ह्यातील पसरणी घाट परिसरात एका जिद्दी शेतकऱ्यानं अशक्य वाटणारी गोष्ट सत्यात उतरवली. ऊस, भाजीपाला, धान्य पिकवणाऱ्या जमिनीत आता थेट सफरचंदाची बाग फुलली आहे. 2 एकर क्षेत्रात तब्बल 600 सफरचंदांची झाडं लावून बापू भिलारे यांनी शेतीत एक नवी क्रांती घडवून आणली. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची राज्यभरात चर्चा आहे. पाहूया. महाबळेश्वर आणि पाचगणीच्या कुशीत वसलेला पसरणी घाट. थंड हवामान, आजूबाजूला डोंगर रांगा आणि निसर्गरम्य असा हा परिसर.
याच भागात बापू भिलारे या शेतकऱ्यानं एक हटके प्रयोग केला. भिलारेंनी तब्बल 2 एकरात 600 सफरचंदांची झाडं लावली. अनेकांनी हा प्रयोग अशक्य असल्याचं सांगितलं, पण जिद्द, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आज ही बाग फळांनी बहरली आहे. इतर मिनी काश्मीर म्हणतात म्हणून मी सफरचंद लावायचं धाडस करून ही अशा पद्धतीने मी शेती केलेली आहे. या शेतीला माझ्या 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता सरासरी एका झाडाला कमीत कमी 10 ते 15 किलो माल आत्ता लागलेला आहे. आणि सर्वप्रथम झाडांचे खड्डे काढून शेणखत वगैरे टाकून ऑर्गॅनिकमध्ये सर्व ह्याच्यावरती काम करून ह्या शेतीचं मी असं उत्पन्न घेतलेलं आहे. लाल चुटूक, टवटवीत आणि आकर्षक सफरचंदांनी सजलेली ही बाग पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक भिलारेंच्या बागेला भेट देत आहेत. इंडिया ग्रो म्हणून तर त्याची खतं ह्यांना वापरायला सांगितली होती. ओलिव्ह, ग्रो मॅजिक आणि MI स्प्रे, भूअस्त्र आणि भूअस्त्र. तर भूअस्त्र त्यांनी जमिनीमधून टाकलं होतं आणि ग्रो मॅजिक, ओलिव्ह आणि MI स्प्रे याची दर 15 दिवसांनी ते फवारणी करत होते. तर त्याचा फायदा असा झाला की त्यांच्या हे जे रोपं होते तर त्याला फुलंही लागली आहेत, फळं लागली, तर ते आता एकदम खुश आहेत. आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये फर्स्ट टाईम असं झालं आहे की ॲपलची लागवड झाली आहे आणि ॲपल पण आली आहे. या यशस्वी प्रयोगाची दखल प्रशासनानंही घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्र महसूल विभागाचे आयुक्त आणि सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट भिलारेंच्या बागेत जाऊन पाहणी केली आणि या अभिनव प्रयोगासाठी भिलारेंच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली. अनोखा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदा होतोय. म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी याच्यातून प्रेरणा घेणं अपेक्षित आहे. वेगळा प्रयोग अत्यंत यशस्वी झालेला आहे. म्हणजे काश्मीरी सफरचंदाच्या तोडीचं कुठलीही कमतरता नसलेलं एवढं सुंदर ज्युसी सफरचंद इथे आता आपल्या समोर मी तोडलं आहे. खरोखर प्रेरणादायी आहे आणि खूप अभिनंदन आपलं. आणि आपल्याला जे सहकार्य राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून असेल किंवा कृषी महाविद्यालयाकडून असेल संपूर्ण आम्ही सहकार्य आपल्याला करू आणि ही बाब आपण सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया. खूप अभिनंदन. आता जे पर्यटक पाचगणी आणि महाबळेश्वरकडे येतील त्यांना बागेत जाऊन स्वतःच्या हाताने फळझाड किंवा हे फळ तोडून घेऊन खाण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे. या निमित्तानं जिल्हाधिकारी म्हणून मी राज्यातल्या देशातल्या पर्यटकांना विनंती करतो की ज्यावेळेस आपण पाचगणी आणि महाबळेश्वरला भेट द्याल त्यावेळेस आमच्या पाचगणीच्या शेतकरी राजू भिलारे यांच्या शेताला आपण आवर्जून भेट द्या. या प्रयोगादरम्यान भिलारेंना अनेक अडचणी आल्या. हवामानाचं आव्हान होतंच, त्यात खर्चही मोठा होता. पण हार न मानता बापू भिलारेंनी जिद्दीनं ही बाग उभी केली आणि म्हणूनच काश्मीरप्रमाणे आता साताऱ्यातही सफरचंदांनी लगडलेली ही झाडं आपल्याला दिसत आहेत. ही फक्त सफरचंदांची बाग नाहीये, तर साताऱ्यातील प्रगतशील शेतीचा नवा चेहरा आहे. वैभव बोडके, ABP माझा, सातारा. दिल्लीत आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय वार संदर्भातली बातमी. आपच्या राज्यसभेतील 10 पैकी 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप नेत्यांनी आपचे नेते अरविंद केजरीवालांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप नेते प्रवेश वर्मा आणि मासुरी स्वराज यांनी केजरीवालांवर टीका केली. प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांची रेहमान डकेतची तुलना केली. याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट आपण पाहूया. शनिवारी आम आदमी पक्षाचे 7 राज्यसभा खासदार भाजपवासी झाले आणि त्यानंतर सुरू झाला आप विरुद्ध भाजप राजकीय वादाचा नवा अंक. काल आपला बसलेल्या या धक्क्यानंतर आज भाजपच्या प्रवेश वर्मांनी थेट केजरीवालांवर निशाणा साधत केजरीवालांच्या नव्या घराला दुसरं शीश महल म्हटलं, तर त्यांना थेट रहमान डकेतची उपमा दिली. 1 रुपए के स्टैम्प पेपर के ऊपर में एफिडेविट देने वाला कि मैं सरकारी घर नहीं लूँगा, बंगला नहीं लूँगा, गाड़ी नहीं लूँगा, बच्चों की झूठी कसम खाने वाला दिल्ली का रहमान डकैत, और आज उसी के रहमान डकैत का धुरंधर
पिक्चर का जैसे सीक्वल आया था 2, वैसे ही शीश महल 2। केजरीवाल 24 एप्रिलला आपल्या नव्या घरात शिफ्ट झाले। या नव्या सरकारी निवासस्थानासाठी ते बराच वेळ न्यायालयात फेऱ्या घालत होते। अखेर दिल्लीच्या लोधी इस्टेटमधलं निवासस्थान मिळालं। मात्र याच घरावरून भाजपनं केजरीवालांवर हल्लाबोल केलाय। इतकंच नाही तर त्यांच्या या घरावर कसा कोट्यवधींचा खर्च करण्यात आला, किती महागडं इंटेरियर वापरण्यात आलं याचं प्रेझेंटेशन दिलं। इस देश की जनता के सामने नौटंकी कर आवरण ओढ़कर और अपनी अवधारणा दूसरी बनाने का है। माय फर्नीचर माय वे नाम का एक कंपनी है, इनकी ऑनलाइन प्रेजेंस भी है। ये वो कंपनी है जो शीश महल 2 में फर्नीचर दे रही है। ये उन्हीं के प्रपोज्ड फोटोग्राफ्स, उन्हीं के प्रपोज्ड डिजाइन्स हैं जो केजरीवाल जी के शीश महल 2 के हैं। आपनं मात्र भाजपचे हे सगळे आरोप फेटाळून लावले। आपच्या नेत्या अतिशी यांनी भाजपचे दावे आणि ते दाखवत असलेले फोटो दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलंय। केजरीवालांच्या निवासस्थानावरून टीका करण्याची भाजपची ही पहिलीच वेळ नाहीये, कारण याआधीही केजरीवालांच्या आधीच्या सरकारी निवासस्थानी सरकारी तिजोरीतून तब्बल 45 कोटी रुपये नूतनीकरणासाठी खर्च केल्याचा आरोप केला होता आणि आता नव्या निवासस्थानावरूनही पुन्हा टीका होतीये। दिल्लीच्या राजकारणात सध्या या नाट्यमय घडामोडी सुरू आहेत। राघव चड्ढांच्या बंडानंतर आपला मोठा धक्का बसला आणि आता केजरीवालांवर पुन्हा शीश महल उभारल्याचे आरोप झाल्यानं आपची दुहेरी कोंडी झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।